नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक। रवींद्र चव्हाण, नगर, राहुरी मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे। यासाठी येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतदानात त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। तसेच प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन जनजागृती करावी असेही त्यांनी सांगितले। अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। या सभेला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुजय मोहिते, आमदार विक्रम पाचपुते, आमदार मोनिकाताई राजळे, दिलीप भालसिंग तसेच उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या की पोटनिवडणुकी आहे म्हणून कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये। अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी प्रत्येक बूथवर 100% मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावेत। त्यांना विजयी करणे हीच काही आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली ठरेल। तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अक्षय कर्डिले पक्ष संघटना मजबूत करत आहेत। शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचे वारस म्हणून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ही निवडणूक अंतिम टप्प्यात असून कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे पुढाकार घ्यावा। ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने कोणीही गाफील राहू नये। तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले। तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी अनेक योजना राबवल्या असून त्या लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे। संरक्षण विभागाचे कारखाने नगर जिल्ह्यात उभारले जात असून बेलवंडी येथे 600 एकर जागा देण्यात आली आहे। यामुळे भविष्यात 300 ते 35,000 युवकांना रोजगार मिळणार असून त्यासाठी मुंबई पुणे मुंबईकडे जाण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी नमूद केले। सभापती राम शिंदे म्हणाले की प्रत्येक निवडणूक ही एक युद्धासारखी असते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी रणांगणात उतरून मतदानाच्या दिवशी 100% मतदान घडून आणावे। काही शिवाजीराव कर्डिले हे वंचित व शोषितांचे नेते होते, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांना निवडून द्यावे। राज्य आणि केंद्रात आपले सरकार असल्याने विकास कामे निश्चित पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। प्रतिनिधी महेश कांबळे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये कैलासवासी शिवाजीराव कर्डिले त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक 23 तारखेला होते आणि या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज कार्यकर्त्यांचा बूथ संमेलन हे आयोजित करण्यात आलं होतं। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ लेवलवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे 23 तारखेला निवडणुकीपूर्व आता 7 दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे 7 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या बूथ लेवलवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावं हे सांगण्यासाठी पालकमंत्री विखे पाटीलजी, राम शिंदेजी, मोनिकाताई, सुजय विखे पाटीलजी असतील, विक्रम पाचपुते असतील, प्रसाद लाडजी असतील, अशी सर्व इथले असणारे सर्वजण हे या ठिकाणी प्रवास करतायत। इथल्या असणाऱ्या प्रमुख नेत्यांशी सर्वांशी संपर्क करतायत। तो आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाचा त्रास हा या भागामध्ये होतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संध्याकाळच्या वेळेला प्रवास घरोघरी जाऊन करावा आणि 23 तारखेला ज्या वेळेला निवडणुका आहेत त्या दिवशी सकाळी लवकर मतदान जास्तीत जास्त कसं होईल
ऊन डोक्यावरती येण्याच्या अगोदर 50% जास्त मतदान झालं पाहिजे. यासाठी महायुतीच्याच त्या भागातील असणाऱ्या बूथच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्याचं मायक्रो नियोजन करावं अशी विनंती ही या बूथ संमेलनामध्ये करण्यात आली. निवडणुकामध्ये आपण पाहिलं असेल की प्राजक्तजी तानपुरेजी हे निवडणुकीला उमेदवार म्हणून कदाचित लढू शकतात असं लक्षात येत होतं. परंतु आदरणीय पालकमंत्री विखे पाटीलजी आणि त्याचबरोबर देवेंद्रजींनी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक जी आहे त्या निवडणुकीकडे कार्यकर्ता पाहत असताना की निवडणूक सोपी आहे की काय असं कार्यकर्त्यांना थोडंसं वाटत राहतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणूक आणि निवडणुकीच्या असणारी जी तयारी आहे हे मायक्रो नियोजन ज्याला म्हणतात ते करायलाच हवं अशा पद्धतीची आज विनंती ही आम्ही आज कार्यकर्त्यांना केली. बारामतीमध्ये रोहित पवार सुमित्रा पवारांचा प्रचार करताना दिसत आहे. त्या ठिकाणी पवारांनी उमेदवार दिलेला नाही. या ठिकाणी मात्र आता शरद पवारांनी उमेदवार दिला. प्रसंग एकच आहे, नैसर्गिक दोघांचा मृत्यू आहे. त्याकडे कसं बघताय? तिकडे उमेदवार देणं आणि तिकडे उमेदवार नाही. ते आता या निवडणुकीमध्ये आपण पाहत आहेत की निवडणुकीला उमेदवार देणं आणि निवडणूक समोर राहणं या सगळ्या दोन्ही प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे आता जे उमेदवार समोर आहेत त्यांच्याबरोबर असणारी लढत आहे. त्यामुळे ही लढत महायुतीच्या सर्व कार्यकर्ते एकत्रपणे लढत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की अक्षयजी कर्डिले हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार. प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर. आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.